दावीद म्हणतो की परमेश्वराच्या वचनातून प्रकाश येतो. काय येतं? आता प्रकाश थोरात नाही, उजेड प्रकाश येतो. आणि जो ते उघडून वाचन करेल त्याच्या जीवनात देवाच्या वचनाद्वारे प्रकाश येईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, म्हणजे दावीदच म्हणतो की तेरा वचन मेरे पाँव के लिए उजाला है, मेरे राहों में ज्योति है. मैंने तेरे वचन को अपने हृदय में रख छोड़ा है ताकि तेरे विरुद्ध आम्ही पापापासून तेव्हा दूर राहू शकतो जेव्हा देवाचं वचन आम्ही आमच्या हृदयात ठेवलंय. देवाचं वचन आमच्या हृदयात नसेल तर आम्ही पापापासून, म्हणजे आम्हाला कोणच सांभाळू शकत नाही. हे ध्यानात ठेवायचं. बऱ्याचदा आम्ही बार बार पडतो किंवा आम्ही त्याच पापात खितपत पडलेलो असू. त्याचं एकमेव कारण हे की देवाचं वचन आमच्या हृदयात नाही. ज्याच्या हृदयात देवाचं वचन, कारण देवाचं वचन असं आहे जे तुम्हाला काय करतं, वाचवतं, जे तुम्हाला उचलून धरतं. म्हणून प्रियांनो, जर देवाचं वचन तुम्ही उंच कराल तर देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया, हालेलुया. जो कोणी उंच होऊ पाहतो त्याने देवाचं वचन उंच करावं. जो कोणी आशीर्वादित होऊ पाहतो त्याने देवाचं वचन उंच करावं. जो कोणी पापापासून वाचू पाहतो त्याने देवाचं वचन उंच करावं. हालेलुया, हालेलुया. आणि देवाचं वचन प्रियांनो तुम्हाला आणि मला वाचवतं. काय करतं? काय करतं? देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय करतं? मी इकडून थोडं ऐकलंय, तिकडून थोडं ऐकलंय, मी युट्यूबवर हे बघितलंय, आमच्या पास्टरने, आमच्या फलाण्याने हे सांगितलंय, आमच्या पास्टरने हे शिकवलंय. इथपर्यंत मर्यादित नाही राहायला पाहिजे बायबलचा अभ्यास. काहीच तुम्हाला तुमचा पास्टर देऊ शकत नाही. यूट्यूबवरचं तुम्हाला काही देऊ शकत नाही. कोणाचं तरी काहीतरी ऐकलंय ते तुम्हाला काही देऊ शकत नाही. परंतु जेव्हा गुडघे टेकून, जेव्हा वेळ काढून 1 घंटे 2 घंटे जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाला देता त्यावेळी खऱ्या अर्थाने देवबाप तुमच्याशी बोलायला लागतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं वचन हे तुम्हाला सांभाळतं. कोण सांभाळतं? देवाचं वचन जर माहिती नसेल तर देवाचं वचन जर तुम्हाला आणि मला माहित नसेल ना तर शैतान आम्हाला मारल्याशिवाय राहत नाही, आमचा नाश केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, हालेलुया. 2 व्यक्ती तुमच्या जीवनाबद्दल योजना करतात. किती व्यक्ती? देव आणि शैतान. हे 2च व्यक्ती मानवी जीवनाचं काय म्हणतात, भविष्य ठरवतात. किंवा थोडक्यात म्हणू, त्यांच्या जीवनाबद्दल योजना जर आहे कोणाकडे तर त्या 2 व्यक्तीकडे आहेत. एक म्हणजे परमेश्वर आणि दुसरा म्हणजे कोण? दुसरा म्हणजे शैतान. मग प्रियांनो, इथेच माणसाचा आशीर्वाद किंवा भविष्य नाश ठरलेला आहे. माणूस किती डोकं लाव, माणूस किती बुद्धी लाव, माणूस किती शहाणपणा करो, जगाचं सारं नॉलेज जरी तो खोऱ्याने ओढून स्वतःकडे आणत असला तरी प्रियांनो, या 2च व्यक्तींच्या योजना त्या मानवाच्या जीवनात पूर्ण होतात. तुम्ही काही डोकं लावा, पण ह्या 2 व्यक्तीच्या योजना तुमच्या आणि माझ्या जीवनात किंवा जगातल्या कुठल्याही मानवाच्या जीवनात पूर्ण होतात. समजते? वचन वाचण्याआधी मला ध्यान आलं, एक घटना आहे, एक उदाहरण म्हणून आहे, आठवलं. अमेरिकेमध्ये काही वर्षापूर्वी एक टॉपची हिरोईन होती, एक टॉपची ॲक्ट्रेस होती हॉलिवूडची. खूप नाव होतं, खूप दिसायला सुंदर होती. खूप तिचे चित्रपट म्हणजे पिक्चर जे आहेत ते खूप सारे तिचे म्हणजे फेमस आपल्या इकडं जर कोणी हिरोईन असतील त्या टाईपची ती हॉलिवूडमध्ये अमेरिकेमध्ये खूप टॉपला ती हिरोईन होती. कशाचीच कमी नव्हती, दिसायला इतकी सुंदर होती की सगळे पिक्चर म्हणा, फिल्म म्हणा तिलाच मिळायचे.
जास्तीत जास्त ती टॉपला होती, हाय लेवलला ती तिचं जीवन जगत होती. एकदा काय झालं, एक कार्यक्रम म्हणजे खूप मोठं फंक्शन, कुठलेही कार्यक्रम जसे असतात, तर अमेरिकेच्या प्रेसिडेंटने त्या हिरोईनला काय केलं, आमंत्रण दिलं त्या कार्यक्रमाचं. तर नेहमीच या लोकांचे असे कार्यक्रम होत असतात नेहमीच. तर त्या कार्यक्रमाला आली 5, 50, 100 मागे पुढे बॉडीगार्ड. तिचा तो थाट, तिचा सत्कार झाला, तिचं भाषण झालं. अमेरिकेच्या प्रेसिडेंटने स्वतः तिचा स्वागत सत्कार केला. घरी गेली आणि मग दुसऱ्या दिवशी पण तिचा प्रोग्राम होता, दुसऱ्या दिवशी पण तिचं फंक्शन होतं मोठा, दुसऱ्या दिवशी तिला जायचं होतं. घरी गेली, टायमिंग प्रमाणे, दिलेल्या नियमाप्रमाणे तिचे जे अधिकारी होते, जे नोकर होते, ज्यांना जे सेक्रेटरी होते, जे तिला वेळोवेळी म्हणजे तिचं काम करणार, वेळोवेळी तिला आठवण करून देणार, ते सकाळी आले कारण कार्यक्रमाला जायचंय. तिच्याकडे आले, दाराची बेल वाजवली, दार उघडलं नाही. दुसऱ्यांदा बेल वाजवली, दार उघडलं नाही. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झालं, याच्या आधी कधीच असं झालं नव्हतं. मनात एक शंका आली, डाऊट आला. सगळे कामगार सगळे तिचे जमा झाले, तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडत नाही म्हणून. मग शेवटी पोलिसांना बोलवण्यात आलं. निर्णय हा झाला की दरवाजा तोडा. दरवाजा तोडला तर ती फेमस ॲक्ट्रेस, हिरोईन जग सोडून गेली होती. तिच्या बेडवर निश्चित पडली होती, मरण पावली होती. मरण्याआधी प्रियानो तिने तिच्या टेबलवर एक चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीमध्ये तिने लिहून ठेवलं होतं की जगातलं सारं सुख माझ्याजवळ आहे, पाहिजे तेवढा पैसा आहे, नोकर चाकर आहेत, मला जे पाहिजे ते मी काय करू शकते, खरेदी करू शकते, एवढी ताकद, एवढं बळ, एवढं धन दौलत माझ्याकडे आहे, एवढी सुंदर मी आहे, कशाचीच कमी नाही. पण एवढं सगळं असताना पण कुठेतरी माझ्या हृदयात एक खालीपण, एक मोकळी जागा, एक पोकळी आहे जी कशानेच भरवत नाही. आणि त्याच्यामुळं मी नेहमी बेचैन असते. माझ्या जीवनात शांती नाही आणि शांती नसल्या कारणाने मी ह्या जगाचा निरोप घेत आहे, मी आत्महत्या करत आहे. प्रियांनो, प्रत्येकाला शांतीची गरज आहे. कशाची गरज आहे? खूप धनवान, खूप काही असलं तरी त्याला शांतीची गरज आहे. गरीब असाल तरी तुम्हाला शांतीची गरज आहे. मिडल क्लासचे असाल तरी तुम्हाला शांतीची गरज आहे. खूप काय आहे म्हणून शांती येत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने योहान 10:10 मध्ये म्हटलं, मी आलो तुम्हाला शांती द्यायला आणि ती विपुलपणे द्यायला आलो. कशी? जेव्हा येशू आमच्या जीवनात येतो, थोडकी टाइमपासवाली किंवा वेळ निघून जाण्यापुरती शांती आमचा येशू ख्रिस्त देत नाही, तर अनंत काळाची विपुलपणे मिळणारी शांती आमचा येशू ख्रिस्त आम्हाला देतो. देतो का नाही देतो? देतो का नाही देतो? देतो का नाही देतो? हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मलाच नव्हे किंवा येशूवर विश्वास जेवढे लोक ठेवतात तेवढ्यांनाच नव्हे, तर साऱ्या जगाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. कारण प्रत्येक मानवाला आकाश आणि पृथ्वीच्या ज्या ठिकाणी मानव राहतो, पृथ्वीच्या ज्या कोपऱ्यावर माणूस म्हणून कुणी आहे, त्या व्यक्तीला, त्या मानवाला शांतीची गरज आहे. आणि जर ती शांती कोण देत असेल तर तो तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त देतो. तुमच्याकडे सगळं काय आहे आणि शांती नाही, तर मग अशी एवढी त्या बाईला काय गरज होती आत्महत्या करण्याची? हालेलुया, हालेलुया. आणि रोज आपण बातम्या वाचतो, रोज आपण बातम्या ऐकतो, रोज आपण आपल्या आजूबाजूला घटना घडत आता, हे मेलं, ते मेलं, ते मेलं, हे मेलं.
आणि बहुतेक लोकांच्या डोक्यात एक असाही प्रश्न निर्माण होतो की यार एवढे मरतात, एवढे आत्महत्या करतात, देव त्यांना थांबवत का नाही, देवामध्ये तेवढी ताकद का नाही, का ते वाचलं जात नाही, असे आमचे बरेच लोकांचे प्रश्न येतात, असतात आणि आहेत. हालेलुया, हालेलुया. आहेत की नाही? हा समजा एखादा ट्रेन खाली मरायला चाललाय आणि तो मेला, तर कधी आपल्या मनात प्रश्न असा येईल, देवाला काय अवघड होतं त्याला वाचवायला? एक हवा फुकली असती ते साईडला झालं असतं, एक धक्का मारला असता साईडला झाला असतं, ट्रेन निघून गेली असती, वाचलं असतं. बरोबर आहे? हालेलुया, हालेलुया. पण देवाने वाचवलं नाही. देवाला कळत नाही का? देवाला दिसत नाही का? म्हणून प्रियांनो, मागच्या संडेला आपण वचन वाचलं होतं, जीवन व मरण कुठे? आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला देवाचं वचन वाचायचं असेल तर उत्पत्ती याचा 2 अध्याय 17 वचन वाचू आपण. पटकन वाचा. खऱ्या व वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ, कारण ज्या दिवशी तू खाशील त्याच दिवशी तू, राईट? देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे, देव बोललेला शब्द आहे. आणि जे काही देवाच्या मुखातून निघतं ते पूर्ण झाल्याशिवाय रिटर्न येत. परमेश्वर बोलला, ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी तू काय होशील? काय होशील? म्हणून काय करू नको सांगितलं देवाने? सगळे बोलायचं, सगळ्यांचे उत्तर आहे. काय करू नको म्हणला देव? फळ खाऊ नको म्हणला. जीवन व मृत्यू तुझ्या वशमध्ये, तुझ्या जिभेच्या वशमध्ये, तरी देवाचं वचन म्हणतो, मी सांगतो तू जीवनाची निवड कर. कशाची निवड कर? कशाची निवड कर? देव आम्हाला आमंत्रण देतो, देव आम्हाला प्रोत्साहित करतो, देव आम्हाला सांगतो की जरी तुझ्या हातात दिला असला तरी जीवनाची निवड करा. बिलकुल त्याच्या समोर वचन असेल बघा, 3 अध्याय आणि 4 वचन. हा हा, तुम्ही खरोखर काय नाही होणार. इकडे येशू परमेश्वर म्हणतो, जर तू फळ खाशील तर मरशील. आणि सर्प इकडे काय म्हणतो? काय म्हणतो? तू फळ खाशील तर काय होशील? निश्चित मरणार. आणि इकडे देव म्हणतो, तू फळ खाशील तर मरशील. कळलं का तुम्हाला ही गोष्ट? 2 व्यक्तित्व आहेत. एकाकडे तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन आहे आणि एकाकडे तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? मरण आहे, नाश आहे. प्रियांनो, तुम्हाला घ्यायचंय तुमच्या हातात. ती निवड आहे. तुम्हाला ते ठरवायचंय की तुम्हाला जीवन घ्यायचंय की. मग जो ट्रेनकडे निघाला मरायला, त्याने कशाची निवड केली? कशाची निवड केली? त्यांनी स्वतः ठरवलं मला काय व्हायचंय. त्यांनी स्वतः ठरवलं, स्वतः निर्णय घेतला आणि त्या दिशेने तो निघाला. देव तुमच्या निर्णयामध्ये इंटरफेअर करत जबरदस्ती करणारा देव नाही. जबरदस्ती करायचं तर तुम्ही रोबोट असते. कोण असते तुम्ही? कोण असते तुम्ही? हा, सगळे चमयाव चमयाव करणारे असते, लाईट लागणारे. देवाची आराधना करायची तो रोबोट, काही करायचं रोबोट. त्याला रोबोट नको होते. त्याला तुमच्या म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याची आराधना करणारे आराधक पाहिजे होते. म्हणून त्याने तुम्हाला स्वतंत्र केलं. स्वतंत्रता तुमच्या आणि माझ्या हातात दिली. हालेलुया, हालेलुया. त्याने निवडलं मला तिकडे जायचंय म्हणून मग तो मरणार, मेला. एकदा एक नातू, कोण नातू कळतो ना, त्याने एकदा विचार केला की आज मला माझ्या आजोबाची थोडी हे करायची. काय काय म्हणू आपण?
हा मस्करी म्हणा, थोडी एन्जॉय करू आजोबासोबत, आजोबाची थोडी टांग खेचू, असं त्याने ठरवलं. आणि मग त्याने हातात एक छोटं पक्षी, चिमणी वगैरे नाही का, अशी हातात घेतली, अशी हातात घेतली आणि म्हटलं मी आता आजोबाकडे जाणार आणि आजोबाला म्हणणार की माझ्या हातात चिमणी आहे, तुम्ही सांगायची ती जिवंत आहे का मेलेली. काय सांगायचं? जर आजोबा बोलले जर मेलेली आहे तर मी काय करीन, तिला असं सोडून देईन आणि मी आजोबाला म्हणेल की बघा तुम्ही काय बोलले, मेलेली, पण ती काय आहे, ती उडून जाईल. आणि जर आजोबा बोलले की जिवंत आहे तर मी तिचा गळा दाबून काय करेन आणि म्हणे बघा आजोबा हा काय आहे. आणि मग कोण फसतील, म्हणजे इकडून पण आजोबा फसतील. आणि मग त्याने ते तसं केलं आणि आजोबा जवळ आला नाही, आजोबाला ते बोलला म्हणे आजोबा सांगा. शेवटी ते कोण, बाप का, तुमच्याही बापाचा बाप आहे. हालेलुया. म्हणजे जिवंत आहे का मेलेले. आजोबा म्हटले बेटा ते जे काय तुझ्या हातात आहे त्याचं जीवन किंवा मरण हे तुझ्या हातात आहे. तू त्याला जीवन दिलं तर ते जीवन असेल, तू त्याला मरण दिलं तर ते सेम. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आमच्या हातात देवाने आम्हाला देऊन टाकलं. समजतं तुम्हाला? आमच्या हातात दिले जीवन आणि मृत्यू. इकडं उत्पत्ती 2 किती वाचलं 17, त्याच्यामध्ये म्हटलंय की जर तुम्ही फळ खा तर मराल. आणि तिकडं तो बाबा म्हणतो हा तुम्ही 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 नाही मारणार. आपण ऐकतो कुणाचं आज्ञा पालन करतो, कुणाला फॉलो करतो, कुणाच्या पाठी जातो, त्यावर डिपेंड करतात आमच्या जीवनातले आशीर्वाद, आमच्या परिवारातले आशीर्वाद, आमचे फायनान्शियल आशीर्वाद, आमच्या कामधंद्याचे आशीर्वाद, आमच्या तंदुरुस्तीवर, आमच्या आरोग्यावरचे आशीर्वाद डिपेंड करतात की आम्ही कोणाला फॉलो करतो किंवा कुणाचं आम्ही ऐकतो. समजतंय सगळ्यांना? 3 अध्यायात शोधा की जो जय मिळतो. हा वाचन. हा हा मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव कोणालाच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दुधासमोर मी त्याचे नाव पत्करेन. हा जो जय मिळतो, देवाचं वचन म्हणतं की मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काय नाही करणार, काय नाही करणार. किती लोकांना माहिती जीवनाचं पुस्तक कुठे? तुम्हाला जर कधी कोणाला वाटत असेल तर किती आशीर्वादित आहेत येशू ख्रिस्ताचे शिष्य, किती आशीर्वादित आहेत ते जुन्या पिढीतील लोक, म्हणजे अब्राहम, आदाम, आणखी कोण हे नोहा वगैरे, म्हणजे किती त्यांचे नाव कशात आहेत. तर दुःखी होऊ नका, तुमचंही नाव एका पुस्तकात लिहिलं जातं आणि ते पुस्तक म्हणजे जीवनाचं पुस्तक जे स्वर्गामध्ये आहे. जेव्हा तुम्ही उचलले जाल, जेव्हा आपण सगळे तिथं जाऊ, तिथं तुमचं नाव चेक करूनच तुम्हाला एंट्री मिळेल. हालेलुया. काय होईल? काय होईल? नाव चेक करूनच. तर वचन म्हणतं जो जय मिळवतो त्याचं नाव मी जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. किती महत्वाचा विषय. तर प्रियानो, तुम्हाला आणि मला ह्या
ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला जय मिळवायचा, आम्ही जय मिळवणारे लोक असलो पाहिजे. तर 2 जण तुम्हाला बोलवतात. किती जण बोलवतात? एक म्हणजे एक आमचा देव, आमचा परमेश्वर, आणि दुसरा म्हणजे शैतान. ते 2 लोक तुम्हाला बोलवतात आणि ज्याच्या पाठी लागून तुम्ही जाल. वचन म्हणतं एक तो जो जय मिळवतो, जय मिळवणारा म्हणजे देवाच्या योजनेप्रमाणे चालणारा, आणि जो शैतानच ऐकून त्याच्या मागे चालतो तो जय मिळवू शकत नाही. म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला सांगत होतो, पवित्र शास्त्र जे आहे ते देवाने आम्हाला यासाठी दिलंय की आम्ही जय मिळवावा. काय करावा? आरसा तुम्ही तुमच्या घरात यासाठी वापरता की रोज तुम्हाला तुमचं तोंड घेऊन नाही, तोंड बघून काय करायचंय? निघायचं घराच्या बाहेर. आता प्रार्थनेला येताना एक पण बिना तोंड पाहायला आला नसेल, इथं 4 वेळा पाहिला असेल. माझी बायको तो हॉलमध्ये नटली होती. परत जेव्हा मी म्हटलं अजून का नाही घरा चल, तर मला परत तिथं कपाटाजवळ बेडरूम मध्ये आरसा घेऊन दिसली. म्हटलं राहिलंच काही ना काही. समजतं तुम्हाला? खरंय ना, आजचाच विषय ना. अरे म्हटलं नाही. हालेलुया, हालेलुया. तर आमच्या प्रत्येकाच्या घरात आरसा आहे, चांगल्या क्वालिटीचा, चांगला दिसणारा आरसा आहे. बहिणी त्याच्याही पुढे जाऊन आहेत, त्यांच्या पर्समध्ये एक आरसा असतो. हालेलुया. त्यांचं म्हणणं कुठंच काही खराबी दिसली नाही पाहिजे, पटकन पाहायचं मोकळं व्हायचं. रिक्षात बसल्या का पाहायचं, पटकन मोकळं व्हायचं, है ना? हालेलुया. असो, देव तुम्हाला आशीर्वादित करू. काय आरसा ठेवणं पाप नाही, परंतु देवाने एक वचन, एक पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला दिलाय यासाठी की आम्ही जीवन जगत असताना आमचे आत्मिक डाग, आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी जी पवित्रता, जी सुंदरता, जी शुद्धता आम्हाला पाहिजे, ती सुंदरता, ती पवित्रता जर आम्हाला कोण दाखवत असेल तर ते पवित्र शास्त्र दाखवतं. जगात दुसरं अजून कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला तुमचे डाग किंवा तुमची सुंदरता, तुमचं पवित्रता किंवा तुमचं विद्रुपीकरण किंवा अशुद्धता दाखवतं. असं जगात कुठलंच पुस्तक नाही. एकमेव जर पुस्तक आहे तर ते आहे पवित्र शास्त्र. किती लोक विमानात फिरलेत? आमच्यामध्ये आहे ना, योगेश आहे, राजू आहे, अजून जाऊ लवकर जाऊ, काय टेन्शन. जेव्हा तुम्ही विमानात गेले पहिल्यांदा म्हणा किंवा आताही कधी, पायलटकडे जाऊन विचारलं होतं काय? ते नाही विचारायचं, पण तुम्हाला त्याचा अभ्यास किती आहे बाबा? हा, म्हणजे ते कसं काय उडवतात काय? राजू नाही, फक्त बसायचं. 2 पायलट असतात. किती? विमान उड्डाण करण्याआधी दोघांना, भलं त्यांनी 10 वर्ष सर्व्हिस केलेले असो या 50 वर्ष विमान उडवणारे असो, पण जेव्हा पण त्यांना विमान उडवायचं, जेव्हा पण त्यांना उड्डाण करायचंय, त्या प्रत्येक वेळेला, कोणत्या वेळेला? प्रत्येक वेळेला, कितीही वर्षाचा अनुभवी पायलट असो, पण त्यांना एकमेकांना सांगायचंय. त्यांच्याकडे एक लिस्ट असते. त्यांना सांगायचंय की आता मला ते नाव येत नाही, प्रॉब्लेम आहे, पण फ्यूल म्हणजे काय? पेट्रोल, डिझेल, पेट्रोल चेक केलंय का? अजून काय? टायर चेक केलेत का? जी काय त्याची यंत्रणा आहे ते चेक केली का? म्हणजे टोटली दोन्ही पायलटकडे लिस्ट असते
आणि ती प्रत्येक वेळी दोघांनाही एकमेकांना सांगावं लागते आणि ते बोलून दाखवावं लागतं. काय करावं लागतं? बोलून दाखवावं लागतं. त्यांना विचारा म्हणजे सांगायचं, एकमेकांनी सांगायचं. आणि तो एक एक नाव घेऊन हे केलं ह्यासाठी की कुठल्याही एखाद्या गोष्टीत त्यांनी अपूर्ण राहू नये, विसर त्याचा पडू नये. पटकन ते नाव पुढे आलं का जर ते विसरलं असेल तर सांगितल्याने काय होतं, पटकन त्याच्या त्या लक्षात येतं की ती गोष्ट आमची गोष्ट काय झाली, राहून गेली, विसरलोय. मग ते काय करणार, ते चेक करणार. आणि जेव्हा ते डन होणार दोघांकडून पण, तेव्हा विमान दुसऱ्या वेळेस जाताना हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, त्यांच्याकडे एक चेकलिस्ट असते. येणाऱ्या काळात तुम्ही पण उड्डाण करणार आहात. करणार आहेत का नाही करणार? तुम्हाला विमानाची गरज लागणार नाही, तुम्हाला हेलिकॉप्टरची गरज लागणार नाही, कोणत्याही प्रकारचा तो पक्षी तुम्हाला उडत. तो तुकाराम महाराजांना घेऊन जाणारा कोणता होता पक्षी? काय नाव आहे? गरुड. गरुड गरुड आला होता. तर तो येणार नाही. हालेलुया. तुम्हालाही उड्डाण करायचंय. आणि म्हणून त्या ख्रिस्ताने, त्या परमेश्वराने देवाचं वचन, पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला दिले ते यासाठी की चेकिंग. किती लोकांना समजलंय? कशासाठी दिले बेटा? ज्यांना पण उड्डाण करण्यावर विश्वास आहे, ज्यांना पण माहिती की येणाऱ्या काळात लवकरच आमचं उड्डाण होणार आहे, ज्यांना पण तो विश्वास आहे देवाच्या वचनावर की लवकरच आमचं रॅप्चर होणार आहे, लवकरच आमचा येशू ख्रिस्त ढगावर येणार आहे आणि तो मला घेऊन जाणार आहे, पवित्र शास्त्र घ्या आणि चेक करा. फ्यूल, टायर, मेंटेनन्स. जर का वायपर बंद असलं, हालेलुया हालेलुया, जर का वायपर बंद असलं, म्हणून काय करायचं, ते चेक करायचं. काय करायचं मीना? काय करायचं बेटा? गुड मॉर्निंग. चला बस, चला बस. देवाच्या भवनात बसली. काय करायचं मीना? काय करायचं बेटा? काय करायचंय? काय? गॅस, कोंबडी. कारण मला ऐकलं नाही ना, मी असे काही शब्द ढूंढतो, मला ऐकायलाच येत, मला ऐकायला येऊ द्या. चेक करायचं. काय करायचं? चेक करायचं. आणि ते कुठं चेक होणार? एखादा पास्टर आवडतो म्हणून चेक होईल का? युट्यूबवरचा किंवा तुमचा स्वतःचाच पास्टर आवडतो म्हणून चेक होईल का? हा, खूप लय ज्ञान आहे, लय त्याला अख्खं बायबल पाठ आहे, त्याच्याकडून ऐकल्याने चेक होईल का? कुठून चेक होईल? बोला बोला बोलायला चेक. हा, बायबल मधून होईल, पण कसं? तुम्हाला स्वतः बसावं लागेल. प्रियांनो, देवाने एक चांगलं काय म्हणू आपण त्याला, मॅन्युअल, सूचीपत्र. छान मराठी शब्द, आपण जोरदार टाळ्या वाजवू. तर ते दिलं जातं आणि मग त्या हिशोबाने आपण एखादी वस्तू ऑर्डर केलेली काय करतो, ते हँडल करतो आणि मग ती परफेक्ट चालते. तुम्ही न वाचता जर काही केलं किंवा नॉलेज नाही तुम्हाला, ती चालणार नाही, तुम्ही बिघाड कराल. आणि प्रियांनो, ते सूचीपत्र पवित्र शास्त्र रूपाने देवाने तुमच्या आणि माझ्या हातात दिलं. रोज आम्हाला चेक केलं पाहिजे. त्या लोक विमान उडवणारा रोज जेव्हा त्यांना उड्डाण करायचंय, दोघं 20 वर्षापासून ड्युटीला, पण रोज एकमेकांना सांगतात की प्रियांनो, रोज आम्हाला आमचं जीवन चेक करायचं, रोज आम्हाला आरशात पाहायचंय. या आरशात किती पाहिलं तर नरकात नेणारा आरसा तरी आम्ही सोडित नाही. बायबल नाही वाचलं तर चालतंय, नाही पाहिलं तरी चालतंय. उड्डाण काय होणं शक्य?
एक पेत्र 5:8 अबदाचा जागे राहा. तुमचा शत्रू, तुमचं भलंय भांडण कोणासंग असो किंवा तुम्ही फार प्रेमळ, तुमचा वाद कधीच कुणासोबत नाही, तुमची दुश्मनी कुणासोबत नाही, तुम्ही कोणाचं काहीच नुकसान केलं नाही. परंतु प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाचं वचन आम्हाला सावध करतं, देवाचं वचन अशा एका दुश्मनाला, अशा एका शत्रूला आमच्या समोर आणून प्रगट करतो, दाखवतो देवाचं वचन की तुमचा एक शत्रू आहे का? आहे का नाही शत्रू? आता काय ऐकलं? काय ती लाईन पहिले आता कुणी पण तुमचा शत्रू आहे ना. म्हणजे प्रियांनो, तुम्हाला आणि मला का कोण आहे? त्याला कधीच तुमचं चांगलं झालेलं, कधीच तुम्ही देवाचे आराधक बनलेले, कधीच तुम्ही त्याची प्रार्थना करणारे, कधी देवाची आराधना करण्यासाठी तुमची निवड होत आहे, तुम्ही जिवंत देवाची आराधना करणारे लोक होत आहात, हे त्याला कधीच आवडत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतो की तुमचा शत्रू, त्याच्यापासून काय व्हायचंय? काय व्हायचंय त्याच्यापासून? काय व्हायचंय त्याच्यापासून? कसं कळेल? कसं सावध राहायचं? कसं कळेल? येशू ख्रिस्त सावध होता की नव्हता? जेव्हा 40 दिवस आरण्यात तो गेला, त्याला भूक लागली, तो शत्रू आला त्याच्याजवळ आणि काय म्हटला? या दोंड्याच्या काय कर? परत एक म्हणे हे उंच ठिकाणी नेलं, त्याला कडेवर उभा केलं, म्हणे इथून उडी मार, कारण स्वर्गदूत तुला येऊन काय करतील? शैतान जे जे बोलत होता ते सगळं खरं होतं की नाही? खरं होतं का नव्हतं? मग येशूने काय करायला पाहिजे होतं? बरं, येशू बोलला असता त्या धोंड्याला तर भाकरी झाल्या असतं की नाही? उडी मारली असते तर स्वर्गदूतांनी उचलला असतं की नाही? पण तो सावध होता. कसा होता? कसा होता? जागृत होता. कसा होता? त्याला त्याचा शत्रू माहिती होता. म्हणून येशू ख्रिस्तानी त्याच आज्ञापालन केलं नाही किंवा त्याने सांगितलं तसं केलं नाही. त्याने म्हटलं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, येशू ख्रिस्ताला शास्त्र वाचायची गरज होती, पवित्र शास्त्र वाचायची गरज होती, अभ्यास करायचा, लोकांना शिकवायचा, वाचन करायचा पवित्र शास्त्राचं, म्हणजे जुन्या कराराचं. तुमच्यापैकी येशूहून मोठा कोण आहे? तुमच्यापैकी येशू ख्रिस्तापेक्षा मोठा कोण आहे, ज्याला पवित्र शास्त्र वाचायची गरज नाही? कोण? हालेलुया. प्रियानो, प्रभू येशूला पवित्र शास्त्र वाचायची गरज होती. होती का? देवाचा धन्यवाद करा आजच्या वचनासाठी. खूप रात्र जागून प्रार्थनापूर्वक हे सगळं आजच्या पहाटे भेटले. चेक इट. रोज चेक करा. रोज. कधी चेक करायचं? किती लोकांना येशूने कानात येऊन सांगितलं मी उद्या येणार आहे? येशूच्या जवळचा कोण आहे सगळ्यात प्रिय? जर राजू, तुला सांगत वाटतं देव काही निरोप बातमी, काही फोन बिन, काही काय मेसेज वगैरे काय? कोणाला दुसऱ्याला फोन बिन, काही तारीख बिरीख, काही मी येणार आहे अमक्या तारखेला. मग प्रियानो, जर तुम्हाला तारीख माहिती नाही, जर त्याच्या येण्याचा समय माहिती नाही,
पण देवाचं वचन म्हणतं की मी लवकरच येत आहे, तो येण्यास विलंब करणार नाही. आणि एकंदरीत जगाची परिस्थिती जर तुम्ही आणि मी पाहिलं तर फार आम्ही येशूच्या आगमनाच्या फार असे निकट आहोत, जवळ आहोत. म्हणून ते कधीही होऊ शकतं की नाही होऊ शकत. आणि मग जर कधी होऊ शकतं, इतकं ज्ञान आम्हाला, इतकं अक्कल आहे, एवढी समज आहे, आम्ही त्या वातावरणामध्ये आहोत, तर देवाचं वचन देवाने आम्हाला चेक करण्यासाठी दिलं. स्वतःला दररोज चेक करायचं आणि प्रार्थना करायची. कधी चेक करायचं? पुढच्या हप्त्यात ठरवलं मी वचन वाचायला, आहे ना. निर्णय 1 तारखे गेली का, 1 तारीख पुढच्या महिन्यात येईल. ती थोडी जाते, एकदा परत येते पुढच्या महिन्यात. त्या तारखेपर्यंत तुम्ही ठरवलेल्या दिवसापर्यंत किंवा त्या आधी पटकन येशू ख्रिस्ताचं ढगावर जर आगमन झालं, काय चेक करणार? हा, काय चेक करणार? झोपून घ्यायचं. झोप पण मिळणार नाही जेव्हा देवाची मंडळी उचलली जाईल. कारण सगळे लोक पृथ्वीवर असे राहतील ज्यांचं तारण झालं नाही. मंडळी पृथ्वीवर आहे म्हणून हे जग आहे. आतापर्यंत ध्यानात ठेवायचं, नीट अभ्यास करायचा. तुम्ही आणि मी ॲटलिस्ट जसे आहोत तसे आहोत, तर त्यामुळं हे जग आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही आणि मी मंडळी देवाची उचलली जाईल, देवाच्या मंडळीसोबत देवाचा अनुग्रह पण उचलला जाईल. म्हणजे जे सुख, शांती, चैन जे काही थोडंफार आता आहे, आता सगळं डळमळ आहे, पण अजून लोक थोडे चांगले जगतात. त्यावेळेस अनुग्रहच नसल्यामुळं माणसाला कापायला लागेल. गव्हर्नमेंट चालणार नाही, कायदे कानून बंद होतील, खायला नसेल. आणि ते देवाच्या योजनेप्रमाणेच कशाचा काळ लागेल? महासंकटाचा काळ लागेल. हे झोप बीप विसरून जायचं. काही लोक असे असतील जे मरण मागतील, पण मरण पण लवकर, तो नंतर विषय आपण शिकू. पण प्रियांनो, देवाने त्याचं वचन तुम्हाला आणि मला चेक करण्यासाठी दिलं. आणि ते कधी चेक करण्यासाठी दिलं? रोज 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 चेक करण्यासाठी. जो रोज रोज चेक करून आपली फ्यूल पूर्ण टंकी भरून ठेवीन, तो काय करीन? झेप घेईल डायरेक्ट ढगावर. आणि तिथं येशू ख्रिस्त अशा हात करून म्हणाले, हे बेटा, जो जय मिळतो त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच काढून टाकण्यात येणार. चेक करा, लिहिलंय का? काढून टाकायचं नंतर पाहू. किती लोकांना विश्वास आहे की माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलंय? वर हात ठेवा, वर ज्यांनी केलं त्यांनी. येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला 2000 वर्षापूर्वीच जय दिलाय. 2000 वर्षापूर्वीच आमचा तारणारा विजय झालाय. मृत्यूला पार करून जिवंत झालेला आहे. कबर त्याला बांधून ठेवू शकले नाही. सगळ्यांसमोर तो स्वर्गात उचलला गेला. लपून छपून आमचा देव जात, लपणारा आमचा देव नाही. सगळ्यासमोर गेला आणि जे समोर होते त्यांना म्हटलं, जसं तुम्ही मला जाताने पाहत आहात तसंच तुम्ही मला तो दे. एक छोटी गोष्ट सांगतो आणि संपवतो. तुम्हाला वचन देतो, त्याआधी ते वचन वाचू आणि फक्त मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट म्हणजे उदाहरण देतो आणि संपवतो, तेवढंच सांगतो. वचन आहे याकूब 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 त्याचा 1ला अध्याय आणि 12 वचन. धन्य है वो मनुष्य जो परीक्षा में स्थिर रहता है, क्योंकि वह खरा निकलकर जीवन का मुकुट पाएगा. खरा निकलकर क्या करेगा?
तो व्यक्ती जो परीक्षेमध्ये काय असेल, काय असेल, काय असेल? किती लोकांवर परीक्षा येतात? किती लोक परीक्षा आल्यावर घरी बसतात, दांडे मारते? आज मन आज लय जगाचं टेन्शन आहे. आजचा दिवस आणि नंतर त्याला विचारलं का तुम्हाला मुकुट घ्यायचंय का जीवनाचा? सगळ्यात आधी त्याचा हातवर. जो परीक्षा में स्थिर रहेगा, जो वाईट परिस्थितीमध्ये देखील न हालता, न घाबरता, न डगमगता देवामध्ये स्थिर राहील, टिकून राहील, त्याला जीवनाचा मुकुट मिळेल. देवाचं वचन म्हणतं. हालेलुया, हालेलुया. आणि प्रियानो, देवाने म्हणजे आमच्या येशू ख्रिस्ताने ऑलरेडी मुकुट मिळवलेला, ऑलरेडी विजय मिळवलेला. फक्त आम्हाला त्याच्या सोबत चालायचं आणि तो हासिल करायचा आहे. हालेलुया. गिर्यारोहक किती लोकांना माहिती? गिर्यारोहक, पर्वतरोही आपण म्हणतो. तर ते काय, खूप उंच पर्वत आहेत, शिखर आहेत, आणि जो त्या पर्वताच्या शेंड्यावर जाऊन म्हणजे तिथं झेंडा गाडीन किंवा तिथं जाऊन उभा राहीन, त्याला विजय घोषित करतात. मग किंवा मग त्याने खूप मोठं काय म्हणतात, मान सन्मान मिळवला, त्याला बक्षीस असतं, खूप मोठं इज्जत त्या गिर्यारोहकाला, त्या पर्वतरोहीला मिळते. तर पहिल्यांदा फर्स्ट टाइम पहिला गिर्यारोहक किंवा पर्वतरोही अमेरिकेचा एक व्यक्ती होता. म्हणजे सत्य घटना सांगतो बरं. म्हणजे त्याच्या डोक्यात आलं, तोच निघाला किंवा सरकारने काढलं, पण तो पहिला निघाला होता हिमालयावर जायला. जेव्हा तो त्या डोंगराच्या पायथ्याला आला, तिथं त्याला एक धनगर दिसला. कोण दिसला? मेंढर चारणारा धनगर दिसला. तो मेंढर चारत चारत तिकडे येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्ता सांगत असायचा, इकडं हा रस्ता जातो, तिकडं. त्याला ते नॉलेज होतं. तो तिथे आला, त्याला तो धनगर किंवा मेंढपाळ जो होता तो भेटला. तर हा पहिल्यांदा चालला होता आणि त्याला ते म्हणजे जिंकायचं होतं, ते मान सन्मान, ते इज्जत, सर्व काही. तर तो काय म्हटला की फक्त तू माझ्या सोबत चल. त्या मेंढपाळाला काय म्हटला? फक्त तू माझ्या सोबत चल, त्याच्या बदल्यात मी तुला म्हणजे पैसे पण देईल, असं नाही की फुकट. फक्त तू माझ्या सोबत चल. एकाला दोघं नाही का म्हणे, जरा एक आधार म्हणून त्याने त्याला सोबत घेतलं. तर हा पण मेंढपाळ गरीब होता. तो म्हटलं चला आपल्याला पैसे मिळतात आणि जायचंय. तर त्यांचा प्रवास चालू झाला. प्रत्येक अडचणीवर मात करत, विजय मिळवत मिळवत ते त्या शिखरावर, त्या उंच ठिकाणी पोहोचले. पोहोचल्यावर एक तिथे दगड असतो, त्या दगडावर पाय ठेवायचा असतो असा. आणि जेव्हा तो पाय ठेवणार तेव्हा तुम्ही विजयी घोषित होता. तुम्ही जिंकलात, तुम्ही विजय मिळवला, तुम्ही तेवढं मोठं काम म्हणजे काय केलं, फतेह केलं. म्हणजे काय, विजय मिळाला. खूप कष्टातून, खूप याच्यातून. तर ते तिथं पोहोचले. तर हा आपला नोकरासारखा मागे मागे होता मेंढपाळ. तर ते लोक पोहोचले. पोहोचल्यानंतर आता त्यांच्या समोर तो दगड आहे ज्याच्यावर पाय ठेवायचा आणि त्याला विजय मिळवायचा. तर तो नोकरच म्हणू आपण थोड्या वेळेसाठी, कारण त्यांनी मदतीला घेतला होता पैसे देऊन. तर तो मागे मागे होता, मागे मागे होता. तर तो नोकर म्हटला, सर तुमचं स्वप्न काय झालंय, पूर्ण झालं. अनेक कष्टातून, आपण किती कष्टातून इथं वर चढलोय. आणि जे स्वप्न, जे ध्येय होतं, जे टार्गेट तुम्ही ठरवलं होतं, ते आज पूर्ण होत आहे. आणि आज तुम्ही तो मान मिळवणार, तुम्ही ते धन मिळवणार, तो सन्मान मिळवणार, ज्याच्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत.
आपला उजवा पाय पुढे करा आणि काय करा, त्या दगडावर ठेवा. तर तेवढ्यात तो दगडावर पाय ठेवायला जाणार त्या आधीच एक क्षण थांबला आणि आपला पाय मागे घेतला. त्याने काय केला? मागे घेतला. अरे तो म्हणे इकडे इकडे. हा सर बोला. म्हणे एक काम करणं, आपण दोघे पण आपले पाऊल, हा तुझा एक पाय आणि आपण दगडावर काय करू, ठेव. तो नाही नाही सर असं काय करता म्हणे, मी योग्यतेचं नाही, मी माझी लायकी नाही, मी कधी ठरवलं नाही, माझं कधी स्वप्न नाही, माझं कधी हे नाही. आणि त्याचे हकदार तुम्ही आहात, तुम्हाला ते मिळालं पाहिजे. हालेलुया. तो म्हटला नाही नाही काही का असेना, माझ्या सोबतीला तू इथपर्यंत आलास, माझ्या सोबत राहिलास. प्रॉब्लेम काय, फक्त तुला माझ्या सोबत तुझा एक पाऊल काय करायचं आहे. देवाने हातात हात घेतला आणि दोघांनी एकाच वेळी त्या दगडावर पाय ठेवला आणि ते पर्वतरोही म्हणून घोषित झाले. त्यांचा विजय झाला, त्यांना इज्जत मिळाली, त्यांना मान सन्मान मिळाला. प्रियानो, येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वीच विजय मिळवलाय. ऑलरेडी त्याने पाय ठेवलेला आहे. त्याचा आधार घेऊन, त्याच्या हातात हात घालून तो तुम्हाला आणि मला विजयासाठी बोलवतो. जो परीक्षेत स्थिर राहतो त्याला जीवनाचा मुकुट आमच्या देवाकडून मिळतो. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला पाय ठेवायचं, फक्त विजय 2000 वर्षापूर्वीच मिळाला. शैतानाचे दात 2000 वर्षापूर्वीच ते वचन वाचलं ना, तो तुमचा शत्रू कोणाला गिळावं म्हणून गरजणाऱ्या सिंहासारखा टपलेला असतो. तो फक्त टपलेलाच असतो, त्याला गिळता येत. त्याचे दात घशात एका फायटीत प्रोसेसिंग मध्ये राहायचं, परत जर का राहिली. हालेलुया, हालेलुया. तर त्या शत्रूच्या मागे न जाता आम्हाला आमच्या येशू ख्रिस्ताच्या मागे, आम्हाला आमच्या देवाच्या मागे, आमच्या देवाचा फॉलोअर म्हणून आम्हाला त्याच्या मागे रोज आम्हाला देवाच्या वचनातून चेक करायचंय आणि ती उड्डाण भरायची. ज्या क्षणाला येशू ख्रिस्त ढगावर येईल, कुठलीही शंका कुशंका नसता चुटकेसरचे फुई करून गेले पाहिजे. नो प्रोसेसिंग. हालेलुया, हालेलुया. आम्हाला रोज आणि रोज चेक करायचं. काय करायचंय? कुठं चेक करायचंय? ती सिस्टर लय चांगली, तो ब्रदर लय चांगला आहे, त्याच्याकडे जाऊन चेक करायचंय. काय ते सिस्टर ते ब्रदर कधी त्याची घाण तुमच्यात ट्रान्सफर करेन करणारही नाही. प्रोत्साहन घ्या, एकमेकांना भेटा, पण चेक करताना मात्र कुठे चेक करा. कुठे चेक करायचं? एक लिस्ट देवाने दिली, त्या लिस्टमध्ये स्वतःला पहा आणि देवबाप तुम्हाला निश्चितच ज्या दिवशी प्रभू येशू ढगावर येईल त्या दिवशी तुम्हाला आणि मला उचलल्याशिवाय राहणार